आणि एका स्त्रीमध्ये जी कॅपेबिलिटी असते ना, जी ऑलराऊंडर बनायची कॅपेबिलिटी असते ना, ती फक्त एका स्त्रीमध्येच असते. नमस्कार मंडळी, मी राजश्री. एक्सप्लोर विथ आरपी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी आलेली आहे वर्षास ऑथेंटिक किचन आहे हे, ज्या ठिकाणी आपण व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पदार्थ हे टेस्ट करणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता, वर्षास ऑथेंटिक महाराष्ट्रीयन असं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला घरगुती पारंपरिक जेवणाची अस्सल चव आणि त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट, इथे महिलांना प्राधान्य दिलं जातं उद्योगासाठी. म्हणजे हे जे किचन आहे तिथे पूर्णतः महिला आहेत. तर त्या आपण आज जाऊन तर पाहणारच आहोत. सो या आत या. परंतु त्याच्या आधी मी इकडचा ऍड्रेस सुद्धा सांगते. हे आहे लुईसवाडीमध्ये, एक्झॅक्टली युनियन बँकेच्या अपोजिट आहे. चला, तर सर्वप्रथम तुम्हाला आत आल्यानंतर इथे आजचा जो मेन्यू आहे ना तो इथे दिसेल. रोजचा हा मेन्यू आहे तो चेंज होत असतो. तुम्ही इथे बघू शकता की सी फूड मध्ये इथे पापलेट, सुरमई, बोंबील, बांगडा हे फ्राय आणि रस्सा या दोन्ही याच्यामध्ये आहे. व्हेज थाळी आहे, त्याच्यानंतर मटन थाळी, चिकन थाळी, पापलेट, सुरमई, कोलंबी अशी थाळी आहे. अंड्यामध्ये पण अंडा भुर्जी, अंडा करी, फोडलेलं अंड आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता व्हेज भाजी मध्ये फुल आणि हाफ असं आहे. त्याच्यामध्ये आजचा जो मेन्यू आहे व्हेज मध्ये तो आहे पनीर, लाल मच्छी भाजी आहे, वांगी बटाटा आहे. नॉनव्हेज मध्ये इथे 500 ml आणि 250 ml मध्ये इथे तुम्हाला म्हणजे फुल आणि हाफ या दोन्ही मध्ये तुम्हाला नॉनव्हेज मध्ये चिकन मसाला, मटन मसाला, चिकन सुका, मटन सुका आहे. चिकन स्पेशल मध्ये तुम्हाला इथे सावजी, घाटी, मालवणी, आगरी ह्या टाईप मधलं चिकन इथे तुम्हाला मिळतं. हे मटन स्पेशल सुद्धा इथे आहे. हा सुका बाजार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला करंदी, जवळा, बोंबी हे सर्व मिळणार आहे. त्यानंतर चपातीचे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये तांदळाची भाकरी आहे, ज्वारीची भाकरी, बाजरी, नाचणीची भाकरी आहे. भातामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये फुल व्हेज पुलाव, मसाले भात, व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, कोलंबी पुलाव हे सर्व पदार्थ तुम्हाला इथे हे पाहायला मिळतील. सो चला आता इकडची सिटिंग अरेंजमेंट कशी आहे ते तुम्हाला दाखवते. हा यांचा बाहेरचा सेटअप आहे, ज्या ठिकाणी अगदी हवेशीर आहे. तुम्ही बघू शकता वरती फॅन पण आहे. सो तुम्ही इथे जास्त जण असाल तर इथेही बसू शकता. त्यानंतर इथे यांनी बघा पूर्ण आपल्या महाराष्ट्राचे जे प्रांत आहेत त्या प्रांतावाईज काय काय गोष्टी इथे पदार्थ मिळतात. तर ते जसं आपल्या कोकणामध्ये प्रॉन्स म्हणजे मच्छी मिळते, तर त्या हिशोबाने त्यांनी इथे लिहिलेलं आहे. बघा तुम्ही, पापलेट, कोलंबी बोंबील कालवण, पुरणपोळी, कोकणामध्ये जे मिळतं सोलकढी, उकडीचे मोदक, चिकन मालवणी. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये इथे पुरणपोळी लिहिली जी आपल्या कोकणातही मिळते आणि पश्चिम महाराष्ट्रातही मिळते. तांबडा पांढरा रस्सा, चिकन कोल्हापुरी, भाजलेलं मटण, मिसळ. त्यानंतर खानदेशमध्ये वांग्याचं भरीत, शेव भाजी, खरडा चिकन, पातोडी भाजी. मराठवाड्यात तुम्ही जर गेलात तर शिंगोळे, काळं मटण, झुणका भाकरी. विदर्भात गेलात तर पातोळी रस्सा, सावजी मटण आणि वराडी रस्सा या सर्व गोष्टी इथे मिळतात. आणि इकडचा जो टायमिंग आहे तो सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि 7 ते 10 हे तुम्हाला इथे दाखवण्याचं कारण असं आहे की वर्षाताईंच्या किचन मध्ये आपल्याला महाराष्ट्राचे जेवढे प्रांत आहेत ना त्यातलं सगळं जेवण तुम्हाला इथे मिळतं. हा हे सांगण्यामागचा मुख्य उद्देश आहे. तर आता यांचं जे हे सेक्शन आहे ना तर ते तुम्हाला दाखवते. छोटं सेक्शन आहे, परंतु मी शुअर तुम्हाला सांगू शकते की हे एक हिडन जेम आहे. म्हणून तुम्ही बघू शकता, एक वाक्य मला प्रचंड आवडलं, माणूस सोडेल पण मासा नाही. अगदी मालवणी माणसाच्या तोंडाचं जे वाक्य आहे ना तेच इथे लिहिलेलं आहे. तर चला आपण आज जाऊया. ह्या बाजूला दोन्ही बाजूला यांची सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि इथे काय बनताय मावशी? भाकरी बनवली. भाकऱ्या बनव. कुठली भाकरी आहे ही? तांदूळ भाकरी. तांदळाची भाकरी. आणि ह्या मावशी, मला असं कळलंय की ह्या ज्या मावशी आहेत ना तर त्या भाकरी बनवण्यात एक्सपर्ट आहेत. आता ते तांदळाची भाकरी बनवतायत आपल्या थाळीसाठी जी मिळणार आहे आपल्याला. आणि इथे आहे बेन मेरी आणि त्याच्यामध्ये काय काय आहे तर ही पनीर भुर्जी आहे. त्याच्यानंतर इथे आहे ही चवळीची उसळ आहे. या बाजूला वांगा बटाटा भाजी आहे. आणि वाव, आणि ह्याच्या शेंगा पण घातलेल्या आहेत. ग्रेट.
आणि ह्या बाजूला आहे वरण आहे, डाळ, वरण नाही म्हणता डाळीची आमटी आहे. या बाजूला लाल माठाची भाजी, पालेभाजी आहे बघा, ही लाल माठाची भाजी आहे या बाजूला. आणि या बाजूला आहे भात. तर अशा प्रकारचं ह्याचा हा इथे सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि चला आता मी आतमध्ये जे काय बनतं आहे ना, मस्त असा सुगंध दरवळतो आहे. सॉरी तुम्ही नाही घेऊ शकत, पण मला ते घेतोय. तर चला आपण आज जाऊया आणि वर्षाताईं बरोबर आता गप्पा मारूया. आम्ही आलेलो आहोत वर्षाच्या किचन मध्ये. हॅलो, काय चाललंय मॅडम? सुरमई फ्राय, बांगडा फ्राय आणि कोळंबी फ्राय. ओके, हे आपले सगळे इन हाऊस मसाले आहेत. ओके. आणि काय काय घातलंय त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये? त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद आणि आपला मालवणी मसाला असतो त्याचं मिक्सचर करून बनवलाय. आणि हे मॅरिनेट वगैरे करून ठेवणार कसं काय? हे थोडा वेळ आपण मॅरिनेट करून ठेवतो आणि मग त्याच्यानंतर फ्राय करू शकतो. सुरमई फ्राय करतोय. अच्छा, आणि हे कसलं पीठ आहे? हे रवा आणि तांदळाचं पीठ. घेणे याच्यावर फ्राय करायला घेणार का? हो. तर तुम्ही ते बघू शकता आपल्या सुरमई फ्राय होत आहे. ह्या आम्ही स्टार्टर्स मध्ये ऑर्डर दिल्या, म्हणजे ज्या ज्या ऑर्डर आम्ही दिल्या आहेत तर त्या ऑर्डर आता इथे बनतायत. मटण सुका, काय काय घातलं याच्यात? त्याच्यामध्ये कांदा घातलाय, हा, तिखट घातलंय, हळद घातली आणि वाटण कांदा. अच्छा. तर एका बाजूला मटण मसाला चालू आहे आणि एका बाजूला आपली मच्छी आहे ती फ्राय होते, ज्याच्यामध्ये त्यांनी बांगडा सुद्धा आता टाकलेला आहे. आणि आता पुढचं फिश फ्राय होत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. आता प्रॉन्स फ्राय होत आहे इथे. हे फिश सर्व फ्राय होत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे सर्वच फिश आता आपल्या ताटात येणार आहे. अशी किती वर्षापासून बनवता इथे भाकऱ्या? मला 4 वर्ष झाली. आणि कधी येता म्हणजे बनवायला? सकाळी येता का संध्याकाळी? संध्याकाळी येते मी 6 वाजता. रोज संध्याकाळी 6 वाजता येता? हो, रोज संध्याकाळी 6 वाजता. आणि सकाळच्या टायमाला तुम्ही असता की नाही? नाही, सकाळी नाही असते. अच्छा. आणि तुम्हाला इथे म्हटलं आता की भाकरी बनवण्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात, का बरं असं? छान भाकरी असते ना. तर मावशी काय बनवताय? ऑर्डरचं काय आलंय तुम्हाला आता? ऑर्डरचं आता तीळ भेंडी आली, हा, त्याची तयारी चाललेली. अच्छा. तीळ भेंडी आणि कसली ऑर्डर आली आहे? जवळ्याची. अच्छा, जवळ्याची ऑर्डर. सुका जवळ्याची ऑर्डर. तुम्ही सगळं व्हेज बनवता का जेवण, का नॉनव्हेज पण बनवता? व्हेज आणि नॉनव्हेज. कटिंग आहे. ओके, तुमचं मेन काम कटिंगचं आहे. ओके, तुम्ही कटिंग एक्सपर्ट आहात. ऑर्डर आलेली आहे त्याचं बनवताय. हे काय आहे? पहिली काय भेंडी करणार? आली आणि पहिली तीळ म्हणजे तेलामध्ये फ्राय करणार भेंडी. अच्छा, भेंडी आधी वेगळी फ्राय करून घ्यायची. हा. त्याच्यामध्ये काय घातलंय तुम्ही? तिखट घातलंय, ओके. हळद घातली, थोडीशी हळद, भाजलेले तीळ. अच्छा, ह्याचा जास्त वापर होत असेल का? भाजलेले तीळ, कारण नावच आहे ना तीळ भेंडी. थोडा चाट मसाला. आणि चटपटीत डिश आहे का ही? हो, थोडी साखर चवीपुरती, मीठ, कोथिंबीर, ओलं खोबरं. आणि ती आता भेंडी फ्राय केली ना, ती ह्या मसाल्यामध्ये फ्राय करणार, मिक्स करणार. अच्छा, ओके. ही बघा आपली ही भेंडी फ्राय होत आहे आणि ऑलमोस्ट भेंडी झालेली आहे का मावशी भेंडी फ्राय? झालेला. तरी किती मिनिटं लागली भेंडी फ्राय व्हायला? भेंडी फ्राय 5-1 मिनिटं जातात तसे. अच्छा, हा, जास्त नाही. आता जास्त नाही, 5-10 मिनिटं. अच्छा. हा मसाल्यामध्ये करून मग त्याला फोडणी देणार का? नाही, झालं. अच्छा, हा प्रकार सहसा कुठे पाहायला नाही मिळत. नाही. हा, तीळ भेंडी. माझ्यासाठी सुद्धा हा प्रकार नवीनच आहे. हा पदार्थ आमच्याकडे 1 नंबर म्हणजे फेमस आहे तीळ भेंडी.
आणि म्हणजे जे हे तेल आहे ह्या तेलामध्येच ती मिक्स होते पूर्ण. मिक्स होते. हा. आता हे पूर्ण मिक्स करायचं. मिक्स करणार. हा. हे बघा आता हे मावशी सर्व मसाला त्या भेंडीला लावून घेत आहे. तीळ भेंडी. आय थिंक तुमच्यापैकी किती जणांनी हा तीळ भेंडी हा प्रकार घरी ट्राय केलेला आहे किंवा टेस्ट केलेला आहे मला कमेंट करून नक्की कळवा. आता ही कोथिंबीर वरून पेरलेली आहे आणि आता आपली ही डिश तयार झालेली आहे. ही ऑर्डरसाठी आहे ना? ऑर्डरसाठी आहे. बरोबर आता ऑर्डर तुमची. तर ही अशा पद्धतीमध्ये ही ऑर्डरसाठी आता चाललेली आहे तीळ भेंडी. गरम असते ना की नाही? हा. तेवढं ते गरम तेल असल्यामुळे ते पकडून घेत असेल तेल. इथे काय बनतंय? इथे काय बनतंय? हे चिकन खरडा बनतंय आणि हे चिकन सावजी. अच्छा. आणि या बाजूला आता मी कांदा आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. तुमच्याकडे रेग्युलर एवढी घाई असते? हो, वाराला असते. अच्छा. कारण मी बघते आल्यापासून सारख्या तुमच्याकडे ऑर्डरी जात असतात. चालूच आहे. तो खरड्याचा एक हे आला, ठसका लागलाय मला इथे. यांच्याकडे तुम्ही बघू शकता इथे यांनी दोन्ही गॅसवरती आमचे जे ऑर्डरी आहेत ते घालण्याचं म्हणजे करण्यामागचं कारण असं आहे की यांच्याकडे एवढी गर्दी आहे की ते आम्हाला म्हणाल्या की एकाच टायमाला तुम्हाला दोन्ही रेसिपी मी इथे दाखवते. त्याच्यात काय घातलंय मॅडम? हा आपला इन हाऊस खरड्याचा मसाला आहे, पेस्ट आहे. त्याचा ठसका जाणवतोय हिरव्या मिरचीचा. खूप तिखट डिश असते. ओके. आणि आपल्याला तर आता जरी हे विदर्भातलं असेल, ही विदर्भातली आहे ना ही डिश? हो. म्हणजे ही जरी विदर्भात तरी मालवणी माणूस तेवढं तिखट खाऊ शकतो. पण हे ऍक्च्युली आम्ही लोकांच्या प्रेफरन्स प्रमाणे खूप कमी तिखट बनवायला सुरुवात केली. अदरवाईज ही डिश खूप तिखट असते. ओके. आणि याच्यात काय घातले आता तुम्ही? हे आपण सावजी टाकतोय, चिकन सावजी नागपुरी स्टाईलचं. हे नागपुरी स्टाईल. ह्याच्यात जो कुठला मसाला घातलाय हा? पण हा आपला इन हाऊस मसाला आहे. आई आणि मावशी हा मसाला करतात. मावशी पाणी. ओके. तिकडे आहे. ह्याच्यामध्ये आलं लसूण वापरली जात नाही. ओके. आणि ह्याच्यामध्ये लसूण मिरचीचं प्रमाण जास्त असतो, कोथिंबीरचं प्रमाण जास्त असतं. अच्छा. त्याच्यामुळे तेवढा त्याला हिरवा रंग आलाय. आणि आता याच्यामध्ये काय हे चिकन तयार म्हणजे बॉइल्ड चिकन आहे? हाफ कुक्ड असतं कारण की आपल्याकडे ऑर्डर्स पटापट येत असतात ना. हा. त्याच्यामुळे हाफ कुक आम्हाला ते आम्ही एक स्लॉटनी करतो. म्हणजे एखाद चिकन कुक करून ठेवतो आणि मग ते संपायला आलं की मग परत एक स्लॉट करतो. असं ते हाफ कुक करून ठेवतो. ओके. आता आणि हे बनायला तर किती वेळ जाईल? हार्डली 5 मिनिटं. ओके. आणि मसाला त्याच्यामध्ये मुरला की रेडी. ओके. आणि हे बनायला सेम. कारण की आपल्या पेस्ट आणि प्रिपरेशन रेडी असतं ना, त्यामुळे. ठीक आहे. मग आता हे शिजतंय तर आम्ही आता जातो टेबलावरती आणि आमची ऑर्डर आता जी आम्ही तुम्हाला दिली आहे ती टेस्ट करायला बसतो. आज मी स्टार्टर्स आणि मेन कोर्स असं वेगवेगळं न मागवता एकाच टायमाला स्टार्टर्स आणि मेन कोर्स हे मागवलेलं आहे. तर सुरुवात मी दाखवते तुम्हाला काय मागवलेलं आहे. ज्याच्यामध्ये ही सुरमई आहे, सुरमई फ्राय. त्यानंतर इथे प्रॉन्स फ्राय आहेत. आणि आता स्टार्टर्समध्ये तर मी एवढंच मागवलंय. आणि ज्या थाळ्या आहेत त्या थाळ्यांच्या मध्ये मी एक व्हेज आणि 2 नॉनव्हेज थाळ्या आहेत. व्हेज थाळीमध्ये तुम्हाला दाखवते काय मागवलंय. इथे व्हेज थाळीमध्ये चपात्या आहेत, पापड आहे, लाल माठची भाजी आहे, चवळीची उसळ आहे, गुलाबजाम आहे, डाळ आहे. त्याच्याशिवाय इथे भात पण त्याने दिलेला आहे आणि सोलकढी. आणि हा आहे खरडा, हा मिरचीचा खरडा आहे. त्याच्यानंतर इथे मी मटण थाळी मागवलेली आहे ज्याच्यामध्ये ही ज्वारीची भाकरी आहे. त्यानंतर हा मटणचा रस्सा आहे, सुकं आहे आणि कांदा आणि काकडी वगैरे सर्व गोष्टी आहेत इथे. बरं, ज्वारीची जी भाकरी आहे ना तर त्याच्यासोबत तुम्ही जर तुम्हाला बाजरी किंवा तांदळाची भाकरी हवी असेल तीही तुम्ही मागू शकता. आणि या बाजूला आहे फिश थाळी ज्याच्यामध्ये मी बांगडा मागवलेला आहे, बांगडा थाळी. त्याच्यामध्ये तुम्ही मांदेलीचं हे कालवण आहे, यांच्याकडे मांदेलीचं कालवण दिलं जातं. त्यानंतर सुका जवळा आहे, फ्राय बांगडा आहे,
त्यानंतर इथे कांदा वगैरे आहे आणि ही आहे तांदळाची भाकरी आणि याच्याबरोबर सुद्धा भात आणि सोलकढी आहे. मेन कोर्स मध्ये अजून मी इथे 2 गोष्टी मागवलेल्या आहेत. त्या दोन्ही चिकनच्या आहेत. तर हे आहे चिकन सावजी आणि हा आहे चिकन खरडा आणि ह्याच्यामध्ये मटणाचा याच्याबरोबर भात सुद्धा आहे. सोलकढी सुद्धा हे थाळी बरोबर देतात. तर आता ह्या प्रत्येकाची मी आता टेस्ट करणार आहे. स्टार्टर्सनी सुरुवात करते आहे आणि हे बघा सुरमईचे मस्त पीस आहेत. याच्यावरती लिंबू, ते सुरमई बघा मस्त असं सॉफ्ट आहे बघा, लगेच तुटली. आणि मस्त असं तांदूळ आणि रव्याचं कोटिंग आहे ह्याला. प्रॉपर मॅरिनेटेड आणि मेन म्हणजे हलकच स्पायसी आहे. आणि मला असं वाटतं की इथे हळद तिखटाचा जो वापर केलेला आहे ना तो अतिशय प्रॉपर आहे, कारण ते मॅरिनेशन मध्येच कळून येते. अगदी तोंडात घेतल्या घेतल्या अप्रतिम. आणि आता प्रॉन्स कडे वळूया. मस्त क्रिस्पी प्रॉन्स आहेत. इथे बघा यांनी शेल काढलेले नाही आहे. टेलकडे जे शेल आहे ना तो यांनी काढलेले, बऱ्याच ठिकाणी जसं काढलं जातं, पण खरं सांगू त्याने चव पूर्णतः निघून जाते. व्यवस्थित क्लीन केलेले आहेत. तो जो क्रिस्पीपणा आहे ना शेलचा पण, ती काही मजा वेगळीच आहे. सो हे खाताना पण असेच खायचे, शेल सकट. अप्रतिम, मस्त असे गरमागरम आणि अतिशय छान. क्रिस्पीनेस जो आहे ना एक नंबर. आणि सुरमई तर सांगू ना काय, म्हणजे जसं आपण घरी कसं खातो जसं बनवतो सेम तशीच आहे. तर आता हे मी संपवते आणि थाळ्यांकडे. व्हेज थाळीपासून सुरुवात करते आहे आणि आधी मी खरडा खाते, कारण मला वर्षा मॅडमनी सांगितलं की आमचा खरडा टेस्ट करा, खूप छान आहे. घरगुती आहे. याच्यामध्ये तिखटपणा, शेंगदाण्याचं कूट, म्हणजे असं भरडलेलं जे शेंगदाण्याचं जे कूट असतं ना, म्हणजे अख्खे दाणे ज्याच्यामध्ये असं पूर्ण त्याचं पीठ बनवतात तसं नाहीये. खूप छान आहे, मस्त. म्हणजे नुसतं तुम्ही भाकरी बरोबर सुद्धा हे टेस्ट करू शकता. सो आता चपाती आणि लाल माठची भाजी. वाव, पालाच्या भाज्या कोणत्याही असू देत मला खूप आवडतात. हिरवी मिरची आणि ओल्या खोबऱ्याचा वापर करून मी ही पाल्याची भाजी बनवलेली आहे. आणि तुम्ही ते पाहू शकता की खरं म्हणजे कांद्याचा, ही पालेभाजी म्हटली की कांदा हा भरपूर प्रमाणात असायला हवा. सो त्याचाही इथे याच्यामध्ये वापर केलेला आहे. त्यानंतर लसूण आहे ठेचलेला, ज्याची पण टेस्ट अगदी म्हणजे चपाती बरोबर, चपातीने भाजीची मस्त अशी टेस्ट येते, कारण लसूण आहे भरपूर सारा. पालेभाज्या तर नेहमी खाल्ल्या पाहिजे, आपल्या शरीरासाठी खूप महत्वाच्या आहेत. आणि नेक्स्ट चवळीची उसळ. कांदा, कढीपत्ता याच्यावर परतलेली ही जी उसळ आहे घरगुती चव आहे. त्यामुळेच मी सांगते, मी लाल पाल्याची भाजी आणि चपाती हे तर म्हणजे एवढं खाल्लं तरी माझ्याकडे खूप आहे. नॉनव्हेज तर आहेच आहे, पण लाल पाल्याची भाजी आणि चपाती एक नंबर. डाळ भात पण आहे, पण तो नंतर, आणि गुलाबजाम तर सर्वात शेवटला. आणि आता त्याच्यानंतर मी खाणार आहे मटण. सो आता ही मटण थाळी टेस्ट करायची आहे. तर ज्याच्याबरोबर इथे आहे ज्वारीची भाकरी. वाव. सो ही ग्रेव्ही आहे याच्याबरोबर मटणाची. थोडं वेगळी टेस्ट आहे, कारण ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये जशी मला असं वाटतं की काळ्या मसाल्याचा वापर केला आहे. आणि नॉर्मली जसं आपलं ऑब्व्हियसली की चिकनला जी ग्रेव्ही असते आणि मटणाच्या ग्रेव्हीमध्ये खूप फरक असतो. पण टेस्टला मस्त आहे. म्हणजे खूप असं तिखट नाही म्हणता येणार. नॉर्मली तुमच्यावर जर लहान मुलं असतील तर तीही आरामात खाऊ शकते. आणि आपलं जे सुकं मटण आहे, एक नंबर आहे, एक नंबर. आलं आणि लसूणची पेस्ट जो इथे ना असं खाल्ल्या खाल्ल्या लगेच एक झटका बसल्यासारखा होतो. नंबर. म्हणजे जसं नॉर्मली तिखट हवं ना तसं आहे. खूप ओव्हर तिखट करून त्याची असं
चवच गेलेली आहे अशातला प्रकार इथे केलेला नाही. थंडगार काकडी, कारण आता गरमी पण एवढी आहे ना, काकडी पण खाली पाहिजे. मस्त आहे. साडे बऱ्याच ठिकाणी फक्त असा कांदा आणि लिंबू देतात, पण इथे मात्र मस्त. पण आता मी ह्याच थाळीमध्ये मी जे चिकनचे जे प्रकार आहेत ना मागवलेले, तर ते घेते आहे. चिकन सावजी, जरा नरम पीस आलाय तो घेते, आणि त्याचबरोबर हा चिकन खरडा. वरती अशा मस्त अशा मिरच्या आहेत, त्यामुळे थोडासा कमी घेते, ग्रेव्ही थोडीशी घेते. आणि ज्वारीच्या भाकरी बरोबर एक नंबर. चिकन पण तुम्ही बघू शकता असं प्रॉपर शिजलेलं आहे. कोथिंबीर आणि त्यांचे जे इन हाऊस मसाले, तसं मगाशी पण आपल्याला वर्षा मॅडमनी सांगितलं की मसाले जे आहेत ते इन हाऊसच बनवले जातात. त्या स्वतः, त्या आणि त्यांची आई, ते दोघी जणी मिळून सर्व मसाले बनवतात. मस्त, म्हणजे चिकनच्या आतपर्यंत तो मसाला गेलेला आहे, त्यामुळे ती एक टेस्ट लागते. बरोबर असं नुसतं घालून जे बनवतात ना, त्यातला हा प्रकार मला नाही वाटला. खूप छान आहे. आणि हा चिकन खरडा, मला याची खरं ग्रेव्ही टेस्ट करायची आहे. छान आहे, मस्त. हा जो तिखटपणा आहे ना, खरंच खरड्यातला जो तिखटपणा प्रॉपर आहे. तिखट जे हवं, म्हणजे जसं तुम्ही मगाशी बघितलं, मॅडम सुद्धा आपल्याला बोलला की ओव्हर म्हणजे खूप जास्त तिखट त्या बनवत नाहीत, कारण सगळ्यांनाच मिरचीतलं जेवण पचतं किंवा त्रास होत नाही असं होत नाही. सो एखाद्याला त्रास होईल हिशोबाने कमी तिखट, म्हणजे जेवढं आपण म्हणजे खाऊ शकतो एवढंच तिखट त्या इथे बनवतात. आणि आता बांगडो, आणि तो सुद्धा आपली तांदळाच्या भाकरी बरोबर फ्राय बांगडो खाऊचो. हे बघा मस्त. हा, मला बांगडा बघले माझ्या तोंडाला पाणी सुटतं. पण आपल्या कोकणामध्ये ना बांगडा हा जे फिश आहे ना, असं उत्पन्न म्हणजे जो सर्वात जास्त मिळतो, मुंबईत खूप कमी मिळतो बांगडा. पण अशा घरगुती ठिकाणी ना सगळे मासे मिळतात ना, खरंच खूप चांगली गोष्ट. आणि महत्वाची गोष्ट, मांदेली. तुम्ही जर एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलात ना, बघितलं असेल तुम्ही की बऱ्याच साऱ्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला जी करी दिली जाते, एक तर ती सुरमईची असते किंवा बांगड्याचं असतं. तर तुम्ही मांदेली हा जो प्रकार आहे ना, तो खूप कमी ठिकाणी मिळतो. फक्त आणि फक्त असे जे घरगुती रेस्टॉरंट आहेत ना, तर मी तर आतापर्यंत ठाण्यातल्या एकाही घरगुती रेस्टॉरंटमध्ये गेला नाही, किंवा इव्हन इतरही रेस्टॉरंटमध्ये मांदेली हा प्रकार देताना कुठेच नाही बघितला. तो जर तुम्हाला टेस्ट करायचा असेल तर ह्या वर्षाच्या ऑथेंटिक किचन जे आहे ना, तिथे तुम्हाला यावंच लागेल. खूप सुंदर आहे. आणि ही मांदेली जो मासा आहे ना, याच्यामध्ये काटा हा तुमच्या घशात लागत आहे, त्यामुळे तो डायरेक्ट खायचा असतो. आणि जवळा, आणि मेन म्हणजे जवळ्यामध्ये ना वांग घातलेलं आहे. जसं आपण घरी बनवतो ना जवळ्यामध्ये वांग घालून, तसं आहे. बऱ्याच ठिकाणी नुसता कांदा आणि कोकम एवढंच घालतात, झाला जवळा. नाही, पण इथे प्रॉपर असं वांग पण घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हिरव्या मिरच्या आहेत, कांदा आहे, असं प्रॉपर सर्व काही आहे. सोलकढी प्यायची रवली आहे माझी. मस्त छोट्याशा ग्लासामध्ये यांनी आपल्याला ही सोलकढी दिलेली आहे. आता केवढा सारा मी टेस्ट केलंय, सोलकढी तर पिवची लागतली ना. तर आता चपाती वगैरे संपलेली आहे. चपाती आणि भाकरी मी दोन्ही यांच्या दोघांमधलं टेस्ट केलेलं आहे, जे माझ्यावर आज होते. आणि आता भात आणि डाळ. चिकन खरडा पण मी इथे घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. इतका अप्रतिम होता ना, सर्व संपलाय. तुम्ही आलात ना इथे, ते चिकन खरडा मागवायला विसरू नका. खूप सुंदर, खूप अप्रतिम. आणि अजून जी काही विशेषणं त्याला देता येतील तर कमीच असतील, पण खरंच अप्रतिम होता चिकन खरडा. आणि आता डाळ भात, भाज्या संपल्यात. लाल पाल्याची भाजी पण अप्रतिम होती. रोज यांच्याकडे ज्या भाज्या आहेत त्या चेंज होत असतात. आणि रोज एक उसळ सुद्धा असते, एक पाल्याची भाजी असते, उसळ असते, कधी थोड्याफार प्रमाणात चेंज असतं, पण उसळ मात्र रेग्युलर असते.
जशी आपण घरी डाळ बनवतो ना, म्हणजे मिरची, कढीपत्ता, हिंगाची फोडणी देऊन सेम तशीच आहे. खूप सुंदर आहे. तर चला आता हे जेवण संपवते आणि त्यानंतर आता वर्षा मॅडमशी आपल्याला आता गप्पा मारायच्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी ह्या जे रेस्टॉरंट आहेत तर त्याबद्दल जाणून घ्यायचे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आता जेवण झाल्यानंतर आपण वर्षा मॅडमशी गप्पा मारणार आहोत. तर या आहेत वर्षा मॅडम. नमस्कार. नमस्कार. मला आता या तुमच्या वर्षाज किचन याबद्दल मला सर्व माहिती सांगा. वर्षाज ऑथेंटिक महाराष्ट्रीयन जे आहे ते मी सुरू केलं साधारण 2020 मध्ये, एप्रिलमध्ये. कारण की 2020 मध्येच माझा जॉब गेला होता आणि त्याच्यानंतर हवी तशी नोकरी मिळत नव्हती. सो हा एक फॅमिली बिझनेस होता माझ्या आजोबांच्या पासूनचा. म्हणजे आजोबांनंतर आईनी टेक ओव्हर केलं होतं, पण तो बल्क केटरिंग मध्ये होता आणि प्युअर व्हेजिटेरियन होता. सो मी म्हटलं नाही की आपल्याला आता थोडा वेळ घालवायला का होईना, एक थोडं इन्कम पण चालू राहील, त्या हिशोबाने आपण टिफिन सर्व्हिसेस चालू करूया. कारण की कोरोना काळामध्ये बरीच लोक होम क्वारंटीन होती, हॉस्पिटलमध्ये होती, बरेच जो एजेड क्राऊड होता ते इथे होती, पण त्यांची मुलं बाहेरगावी असताना त्यांच्याकडे मेड त्यावेळी त्यांना एंट्री नसल्या कारणाने मग ते डोक्यात आलं की आपण टिफिन सर्व्हिसेस चालू करूया. आणि कौतुकास्पद सांगावंसं वाटतं की जवळजवळ 500हून जास्त फॅमिलीजला आपण त्या वेळामध्ये टिफिन सर्व्हिसेस दिल्या. तर ते अजूनही परसेप्शन लोकांचं तेच आहे की हे वर्षा टिफिन सर्व्हिसेस आहेत म्हणून. पण साधारणतः जवळजवळ 1.5 वर्ष आपण क्लाउड किचन मधूनच बिझनेस केला आणि मेजॉरिटीली पार्सलच जात होते, म्हणजे स्विगी, झोमॅटो आणि आपले जे काही पर्सनल डिलिव्हरीज असतील. त्याच्यानंतर मग कस्टमर्सच्या पण रिक्वायरमेंट यायला लागल्या की नाही मॅडम तुम्ही लाईव्ह किचन चालू करा, आम्हाला तिकडे बसून खायला आवडेल. तर मग त्याच्यानंतर म्हटलं नाही की आता 1.5 वर्ष झालेलं आहे आपल्याला, 1.5-2 वर्ष झाले, तर आपल्याला एक स्टेप पुढे जायला हवं. त्यामुळे एक छोटंसं आउटलेट मी चालू केलं, ह्याला 1 वर्ष झालं याचा, आणि छान उत्तम प्रतिसाद येतोय. आपल्याकडे चपात्या भाकऱ्यांचं लाईव्ह काउंटर असतं, त्याच्यामुळे लोकांना म्हणजे जसं आपण आपल्या घरी जेवायला बसतो आणि आपल्याला सगळं गरमागरम मिळतं, तो फील इकडे येतो. त्यामुळे रिपीट कस्टमर खूप वाढलाय. आणि एक मोठी गोष्ट म्हणजे मला सांगावीशी वाटते की आपला हा जो उद्योग आहे हा महिला प्राधान्य उद्योग आहे. महिलांना प्राधान्य ह्याच्यासाठी कारण की जेव्हा मी या बिझनेसमध्ये उतरले त्यावेळेला खूप चॅलेंजेस आले आणि सर्वात मोठा वाटा म्हणजे माझ्या आईचा आहे की तिने मला खूप सपोर्ट केला की एक MBA पास आउट मुलगी एवढ्या छोट्या प्रकारचा उद्योग जेव्हा सुरू करते तेव्हा समाजाचा पण तिच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो की अरे काय गरज आहे लोकांची खरकटी उष्टी काढण्याचं, की तू एक टिपटॉप छान जॉब करू शकतेस. पण नाही, त्यावेळेला ठरवलं होतं नाही आता आय बी माय ओन बॉस, आता आपण काहीतरी करायचं. त्यामुळे त्यावेळेला 3 महिलांचा खूप प्रत्कर्षाने सपोर्ट होता. एक म्हणजे माझी आई, एक म्हणजे माझ्या आईची बहीण माझी सुजू मावशी, आणि एक म्हणजे आमची कमल मावशी, तिला आता भेटाल तुम्ही. तर म्हणून म्हटलं नाही की मी ट्राय करेन की माझ्याकडे जर मी प्राधान्य दिलं कामासाठी तर ते महिलेला असेल. म्हणजे जर आपल्याकडे जो काही स्टाफ असेल त्याच्यामध्ये 90% तरी महिला असल्या पाहिजेत. आणि एका स्त्रीमध्ये जी केपेबिलिटी असते ना, जी ऑलराऊंडर बनायची केपेबिलिटी असते ना, ती फक्त एका स्त्रीमध्येच असते. त्यामुळे हा माझा प्रयत्न आहे की मी जो काही माझ्या इन्कम मधला वाटा देईल तो वाटा कमवणाऱ्या जास्त स्त्रिया असतील. खूप छान. म्हणजे तुमचे सर्व ऐकून मला खरंच एवढं आनंद होतो की असं म्हणतात की एक महिलेला डाऊन करते. हो. पण तसं तुम्ही ज्या बद्दल म्हणतात तसं मला वाटलंही नाही, कारण आतमध्ये इतकं किचनमध्ये खेळीमेळीचं वातावरण होतं ना, त्याच्यावरनच कळतंय की या सर्व गोष्टी फरक पडतायत म्हणून. तर मला असं वाटतं की तुम्ही जे म्हणालात की ज्या तुमच्या सपोर्टिव्ह आहेत, सो त्यांना बोलवा ना, मला त्यांना खरंच भेटायची इच्छा आहे. नक्कीच. तर प्लीज. सर्वात पहिले तर आपण आपल्या काय म्हणतात की कॅप्टनला भेटूया. आज ऍक्च्युली आई नाहीये, आईला आई मिस झाले. आई ऍक्च्युली सकाळी असते, संध्याकाळी मी असते, कारण की आता तिचं पण वय झालंय. ती पूर्ण डेडिकेटली इतका वेळ आता नाही देऊ शकत, त्यामुळे तिला मुलांबरोबर राहायला आवडतं, त्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतं, त्यामुळे संध्याकाळी ती घरी असते. पण कमल मावशीला आपण भेटूया. ती ऑलराऊंडर आहे, म्हणजे कमी तिथे आम्ही ही भूमिका तिची असते. म्हणजे तिला ऍक्च्युली ती इथे सगळं कुकिंगचा भाग बघते, पण त्या कुकिंग मधलं सुद्धा जर कोणी एखादी बाई नाही आली
किंवा तिचं काम करायची वेळ आली तर तिला ते काम करायला कुठल्याच प्रकारचं हेजिटेशन वाटत नाही. अरे मी हे का करू. आज गेले 4 वर्ष म्हणजे जेव्हापासून मी बिझनेस चालू केलाय तेव्हापासून ती आपल्यासोबत आहे. कमल मावशी, कमल मावशी या हो. आम्हाला पण खूप उत्सुकता आहे भेटायची की ज्यांच्यामुळे म्हणजे कधी तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला काही कारणामुळे तर त्यात सपोर्टिव्ह आहे पेक्षा आणि माझ्या स्टाफचं मला एक कौतुकाने एक गोष्ट सांगावीशी वाटते की मी जरी आजारी असले, माझी मुलं जरी आजारी असली तरी म्हणजे आल्या आल्या पहिल्यांदा चहा देणं, लिंबू सरबत देणं, काढा बनवून देणं, हे म्हणजे तो जो आपुलकीचा भाग असतो ना तो आपण काम सगळ्यांबरोबरच करतो पण जो जिव्हाळा आणि प्रेम आतून येतं ना ते जेव्हा त्यांच्या कृत्यातून दिसतं ना तेव्हा एक वेगळंच वाटतं की अरे कळत न कळत आपल्या पाठीवर कोणीतरी थाप मारते. बरोबर आहे. पण अशी सपोर्टिव्ह माणसं आपल्याबरोबर नेहमी हवीत ज्याच्यामुळे पुढे आपल्याला जायला तेवढाच एक आधार भेटतो आणि आपण एक फ्री असतो की चला आज मी जर नाही जाऊ शकली तर त्या आहेत माझ्याबरोबर सपोर्टला, त्या सांभाळू शकतात. नमस्कार. मला आता तुमचं नाव सांगा पूर्ण आणि तुम्ही इथे काय काय करता. म्हणजे आता आम्हाला कळलंय की तुम्ही ऑलराऊंडर आहात तर त्या कशा तर ते आता आम्हाला जाणून घ्यायचंय. माझं नाव कमल नामदेव नेमाणे. मी वर्षाची मावशीच आहे. अच्छा. आणि खूप वर्षापासून मी काम करते. ही मला असं वाटतं 5वी-6वीत असेल तेव्हापासून मी ह्यांच्याकडे कॅटरिंगचं काम करते. फक्त 7-8 वर्ष जरा गॅप पडला आणि परत इथून आता परत सुरुवात झाली. खरंच खूप छान. म्हणजे मॅडम तुमचं एवढं म्हणजे कौतुक करतायत की ह्यांच्यामुळे मी आज या सर्व गोष्टी पुढे चालवू शकते. खरंच आहे आणि मी तर म्हणेन खरंच थँक्यू. कारण तुम्ही म्हटलं ना ह्या म्हणाल्या जसं की एक महिलाच दुसऱ्या महिलेला म्हणजे बाहेर काही लोक बोलू देत पण तसं नाहीये. खरंय. बरीच लोक निगेटिव्ह वेने विचार करतात पण मला असं वाटत नाही की असं काहीही आहे म्हणून. आता आम्हाला किती काय असलं ना तरी काय वाटत नाही बाबा उशीर झालाय जावं घरी असं काय नाही. जेव्हा आमचं काम होईल तेव्हा आम्ही घरी जाणार. म्हणजे एकेमेकीने सगळे आम्ही सांभाळून असतो. आणि वातावरण पण आमचं अगदी खेळीमेळीचं असतं. म्हणजे किती कामाच्या ऑर्डर येऊ देत, किती काय गोंधळ होऊ देत पण त्या गोंधळामध्ये पण आम्ही एकमेकांची फिरकी घेत काम करत असतो. ते कळलं ना मला. मगाशी साडीवरनं एवढा छान विषय चाललेला की तुम्ही यायच्या आधी जर मला सांगितलं असतं तर आम्ही पैठणी साड्या आणि नेसून आलो असतो. मस्तपैकी आम्ही तयार होऊन आलो असतो हे मला कळलं. सो खरंच थँक्यू मावशी. फक्त काय आज पाहिजे होती म्हणजे निमादाई पाहिजे होती. आम्हाला त्यांना भेटल्यावर मिळालं असं की ज्यांनी हे वर्षास किचन चालू केलं, ज्यांची एवढी मेहनत आहे. कारण सुरुवात करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचं तर खूपच आहे. म्हणजे आज किती वर्ष झाले 50 वर्ष व्हायला येते ह्या कामामध्ये आहे. 1000 500 लोकांचं एकट्या काम करतात. आता पण त्यांचं हे एवढं झालं ना वय तरी त्या ऐकत नाहीत. करणार म्हणजे करणारच. बळजबरीला घरात रक्त आहे. आता आपल्याला जर कोणी आराम करायला सांगितलं तर आपण करू थोडे दिवस पण त्यांचं तसं नाहीये. आरामात सुद्धा त्यांना सारखं डोक्यात असतं की अरे हे झालेलं असेल. पुरणपोळ्या त्यांच्या खूपच सुंदर असतात. मोदक नक्कीच मी नेक्स्ट टाइमला नक्की मोदक आणि पुरणपोळ्या त्या टेस्ट करायला नक्की. आपण एक वेगळा एपिसोड ठेवू. थँक्यू मावशी. आता तुमच्या पुढच्या कोणाला म्हणजे बघाच मी बघते चपाती भाकरी सारख्या ऑर्डर चालू आहेत. सो त्यांनाही मला भेटायला आवडेल. मामी मी एक प्रत्कर्षाने एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की माझ्या इथे जितक्या महिला काम करतात ना त्यांना मी प्रत्येकाला एक नातं दिलंय. मी म्हणजे आय एम अ सिंगल चाइल्ड. तर माझ्या काकांनी लग्न केलं नाही त्यामुळे मला काकू नाहीये. माझ्या आईला भाऊ बहीण नाहीये त्यामुळे मला मावशी आणि मामी नाहीये. तर मी सगळी नाती क्रिएट केलीत. म्हणजे ही मावशी झाली. आता येतात त्या मामी. सकाळी ज्या चपाती भाकरी करतात त्या काकू. अच्छा. पण तुमच्याकडे म्हणजे सकाळचं सेशन आणि संध्याकाळी सकाळी पूर्ण स्टाफ वेगळा असतो, संध्याकाळी पूर्ण स्टाफ वेगळा असतो. तर ह्या मामी. आपलं नाव सांगा. माझं सरस्वती संतोष नरवाळ. मोठ्याने सांगा. तशा चपात्या मस्त जोरजोरात काढतात तशा मोठ्याने बोला. सरस्वती संतोष नरवाळ. अच्छा. आणि कुठच्या तुम्ही? मी चिपळूणची. अच्छा चिपळूणच्या. आणि कारण मगाचपासून मी बघते चपाती भाकरी जशी ऑर्डर येते लगेच या पदर खोचून अगदी तयार असतात. मगाशी झालं माझं यांच्याशी बोलत आहे. सांगत होतं की मी एवढ्या दिवसभरात चपात्या आणि भाकरी आणि सगळी ऑर्डर माझ्याकडे असते. खरंच थँक्यू. बरं वाटलं भेटून. आणि अजून त्या मावशी आहेत ज्या कापड शिरण्याचं काम हेल्पर.
तर त्या आता खूपच मस्त आहेत. मी खरं सांगू का, त्यांचं जेव्हा आम्ही म्हटलं ना की आम्ही आता मी जेव्हा आलो तेव्हा त्या मॅडमना सांगत होत्या, आधी सांगितलं असतं ना तर आम्ही पैठणी नेसून आलो असतो. तर तुम्हाला आता दाखवते कोण आहेत त्या. ताई माहिती नसली मावशी पाठवलं त्यांना. भांडी. आणि एक प्रश्न विचारायचा आहे. इथे ना मी भातुकली बघितली, म्हणजे छोटी छोटी सर्व भांडी आहेत जी आपल्याला आता पाहायलाही मिळत मिळत नाही. हो. तर मला त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल तोपर्यंत. भातुकली म्हणजे आता ते मी छोटस माझं घरटं बनवलंय. त्याच्यामध्ये त्याचे पिक्चर दिसतायत ते म्हणजे माझा बाबा येतो, नाहीये, त्याला 3 वर्ष झाली जाऊन. आणि तो भाऊ आहे जो दुसरा आहे, तो पण आता नाहीये. त्यामुळे मला छान वाटतं जेव्हा मी तिकडे बघते, येता जाता काम करते, तेव्हा डोळ्यासमोर त्यांचे फोटो बघितले की खूप मोटिवेटेड वाटतं. त्यामुळे माझे लहानपणीचे फोटो लावलेत आणि मी माझी भातुकली लावली आहे तिथे. आपल्या वडिलांच्या ह्याच्या म्हणजे त्यांची पण इच्छा काही हो, असते हो, तर ते हो. सुद्धा पुढे घेऊन जाणं ही हो, खूप मोठी हो, गोष्ट हो, असते. हो. तर आय कॅन अंडरस्टँड. हो. या मावशी, आता तुमचं नाव सांगा आणि तुम्ही इथे काय करता ते सांगा. मी वंदना बाळू अवघडे. मी इथे भाज्या वगैरे कटिंग करते. ऑर्डर आली की पटापटा करून दे. नाही का कापड चिरणं मी मगाशीच बघितलं किचन मध्ये. भेंडी अशी पटापट चिरत होता. आणि कुठच्या तुम्ही? मी सातारचे. सातारचं. अच्छा, थँक्यू. खरंच भेटून खूप आनंद झाला. म्हणजे खरंच खूप सगळ्या इतक्या जॉलीमध्ये तुम्ही किचन मध्ये काम करताना सुद्धा खूप बरं वाटलं. म्हणजे असं खेळीमेळीचं वातावरण असंच असावं. आणि कारण की तरच म्हणतात ना की बरकत असते. ते चिडून वैतागून आणि एखाद्यावर बॉसिंग करून आणि ते काम करण्यात मजा नाहीये. कारण की आपला जो हा उद्योग आहे हा अन्न शिजवायचा आहे. ते इथून जेव्हा येतं तेव्हा ते छान बनतं आणि समोरच्याला आवडतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते मनापासूनच झालेलं छान. आणि एक शेवटचं आणि जनरली जो सगळ्यांना इकडचा ऍड्रेस एवढ्या सुंदर ठिकाणी आणि अशा खेळीमेळीच्या वातावरणात ज्या ठिकाणी आज आम्ही जेवलेलो आहे तिकडचा ऍड्रेस आणि टायमिंग. टायमिंग आपलं सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असतं, पण ते 3चं कधी कधी 3:30-4 पर्यंत होतं स्ट्रेच करून. फक्त संध्याकाळी आम्ही टायमिंगच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहोत. आम्ही 6-6:30ला चालू होतो. आम्ही 10-10:30 पर्यंत बंद करतो. त्याच्या मागचं कारण हे की आपल्याकडे सगळ्या महिला आहेत तर प्रत्येकीला वेळेत घरी जाणं गरजेचं. मी प्रत्येकीला सांगून पण ठेवलेलं आहे. मला हर एक जण पोचल्यावर मेसेज किंवा फोन करतो की नाही तुम्ही पोचल्यावर मला कळवा तुम्ही पोचल्यात. कारण की कोणी जवळ राहतं, कोणी लांब राहतं. आणि प्रकर्षाने आपण सोमवारी बंद ठेवतो कारण की एक स्त्री ती आई आहे, ती आजी आहे, तिला तिच्या फॅमिली बरोबर वेळ घालवायचा. त्यामुळे मला खूप जण म्हणतात की नाही तुमचं हॉटेल आहे, तुम्ही 7 दिवस चालू ठेवलं पाहिजे. पण म्हटलं नाही, की तिला तो 1 दिवस तिच्यासाठी हवा. शेवटी माणूस आहे, शरीर आहे, त्याला सुद्धा थोडंसं आरामाची गरज असते. त्यामुळे तो दिवस तिने तिच्या लेकरा पोराबरोबर नातवंडांबरोबर छान मजेशीर घालवा. म्हणजे परत मंगळवारी ती उमेद मिळते नाही आता आपल्याला कामाला जायचंय. बरोबर. कारण आपण जे महिन्याभराला आपल्याला जे इन्कम मिळतं किंवा आपण जे कमवतो ते ज्याच्यासाठी कमवतो तर त्यांच्याबरोबर जर आपण आनंद व्यक्त नाही केला, त्यांच्याबरोबर जर वेळ नाही घालवला तर पैसा कमवून किंवा त्या गोष्टी सेव्ह करून सुद्धा काही फायदा नाही. पर्सनली माझं म्हणणं आहे. हो, त्यामुळे आपलं 6 दिवसच चालू असतं, मंडेला आपण बंद असतो. आणि मी आता मेन्यू कार्ड इकडचं बघितलं, आल्यानंतर पुन्हा मेन्यू कार्ड जे एंट्रन्सला लावलेलं आहे. तुम्ही आहात कोकणात, पण तरी सुद्धा म्हणजे महाराष्ट्रात आपले जेवढे प्रांत आहेत त्यांची जी खाद्य संस्कृती तुम्ही जी एकाच ठिकाणी देता ते कसं काय तुम्हाला सुचलं? बेसिकली मी स्वतः खूप फूडी आहे. मला स्वतःला म्हणजे मी जरी माझं रेस्टॉरंट असेल तर असं नाही की मी इकडेच खाते. मी स्वतःही बाहेर जाऊन बऱ्याच ठिकाणी काय काय एक्सप्लोर करत असते. तर मला असं वाटलं की जनरली मला नॉर्थ इंडियन किंवा असं साऊथ इंडियन कुझिन नव्हतं द्यायचं. एक मराठी मुलगी आपण महाराष्ट्रच प्रेझेंट केला पाहिजे. पण डोक्यात आलं की आपण सगळ्या डिश एका अंडर वन रूफ प्रयत्न तर करूया. ठीक आहे, आपण महाराष्ट्र कुझिन खूप वास्ट आहे, आपण ते एका वन गो मध्ये एवढ्या डिश नाही देऊ शकत. म्हणून मग मी काही डिश पिक केल्या की आपण नागपूरवरनं सावजी उचलूया, आपण घाट्सवरनं खरडा उचलूया, किंवा आपण वऱ्हाडी उचलूया, कोल्हापूरवरनं कोल्हापुरी उचलूया,
तर मी असे काही सिलेक्टिव्ह पदार्थ निवडून मी तो प्रयत्न करते की तो ऑथेंटिक पदार्थ मी इथे सर्व करेन. म्हणजे माझ्याकडे जर 4 प्रांतातली वेगळी लोक आली तर ते खुश होतील, अरे इथे हेही मिळतंय, अच्छा इथे हेही मिळतंय, चला म्हणजे आपली एका ठिकाणी सोय होईल. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक आपण असं म्हणतो ना की एखाद्या रेस्टॉरंट जायचं तर साऊथ मध्ये इंडियन रेस्टॉरंट जायचं तर फक्त तिथे साऊथ इंडियन बाकी कुठलं नाही किंवा मिळत, नॉर्थ इंडियन मध्ये तुम्हाला ते पंजाबी पदार्थच मिळतील. मिळते. पण इथे तुमच्याकडे सर्व पदार्थ मिळतील. मासे, भाज्या सगळं तुम्ही स्वतःच आणता? हो, माझं फर्स्ट हाफचा हा टास्कच असतो. सकाळी मार्केटला जाऊन भाज्या आणणं, त्याच्यानंतर मच्छी मार्केटला जाऊन त्या दिवशी जी मच्छी चांगली अवेलेबल असेल ती आणणं, त्याच्यानंतर आपल्या चिकन मटन वाल्याकडे जाऊन स्वतः उभं राहून चिकन कापून घेणं, मटन कापून घेणं. तर माझा फर्स्ट हाफ सगळा ह्याच्यामध्येच जातो. खरंच थँक्यू. आज खूप बरं वाटलं. आणि महिला सक्षमीकरणाकडे जो तुमचं जे पाऊल आहे ते खरंच खूप म्हणजे मी तर म्हणेन हॅट्स ऑफ आहे ह्या गोष्टीसाठी. खूप कमी लोक ह्या दृष्टीने विचार करतात आणि विचार नुसतं करू नये, ती गोष्ट नेणं, सत्यात उतरवणं हे सुद्धा तेवढंच कठीण असतं. सो अशा प्रकारचा आज आपला हा जो ब्लॉग होता वर्षा ऑथेंटिक महाराष्ट्रीयन किचन मधला. तर मला असं तुम्हाला सांगायचं की या ठिकाणी येऊन ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या प्रांतातले जे डिश आहेत ते तुम्ही नक्की येऊन ट्राय करा. आईने आणि मुलीने मेहनतीने सुरू केलेला हे जो बिझनेस आहे, हे जे रेस्टॉरंट आहे, किचन आहे, त्याहीपेक्षा मी म्हणेन हे घर आहे, ज्या ठिकाणी ते घरगुती पदार्थ आपले जे घरी बनवले जातात ना ते पदार्थ तुम्हाला देता आहेत. सो नक्की या, हे ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की इथे आल्यानंतर तुम्हाला कुठला पदार्थ सर्वात जास्त आवडला. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ मी एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला आपल्याचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन बाय, टेक केअर.